नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा ताईंनो, 3 जानेवारीची पहिली पौर्णिमा तर गेली, पण आता येत आहे 1 फेब्रुवारी 2026ची माघ पौर्णिमा. शास्त्रात या पौर्णिमेला 32 पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा असे म्हणतात. ही केवळ एक तिथी नाही, तर वर्षातला असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक नवीन कलाटणी देऊ शकतो. आज मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी या 1 फेब्रुवारीच्या रात्री तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. ही वस्तू तुमच्या घरात अशा काही गोष्टी खेचून आणेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण बघा, ही वस्तू ठेवण्याची वेळ आणि पद्धत जर चुकली तर त्याचे परिणाम मिळत नाहीत. ही वस्तू कोणती आहे, ती कशी ठेवायची आहे, हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. कारण त्याआधी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याबद्दल काही भयानक चुका टाळायच्या आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की या पौर्णिमेला तुमच्या घरात लक्ष्मीनी यावं, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या नशिबाचे द्वार उघडू शकते. तर बघा ताईंनो, 1 फेब्रुवारीची ही पौर्णिमा इतकी खास आहे कारण या दिवशी माघ नक्षत्र आणि चंद्र असा यांचा संयोग जुळून आलेला आहे, जो तब्बल 70 वर्षानंतर येत आहे. आपण मंदिरात जातो, उपवास करतो. आपल्या घराचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे उंबरठा. त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. उंबरठा हा तुमच्या घराची लक्ष्मण रेषा आहे. गरिबी आणि नकारात्मकता तिथेच थांबते आणि सुखसमृद्धी तिथूनच आत येते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्यापैकी 90% स्त्रिया उंबरठ्यापाशी अशा काही चुका करतात ज्यामुळे माता लक्ष्मी उंबरठ्यावरूनच परत फिरते. ती एक वस्तू उंबरठ्यावर ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्या चुका सुधाराव्या लागतील. मी आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगेन ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. अरे, आपण हे आजवर का केलं नाही? ती गुप्त वस्तू उंबरठ्यावर ठेवण्यापूर्वी या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी करायचे आहे हे उपाय. तर अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत, ते आधी सांगते. कवडीचा उपाय आहे, तो देखील आपल्याला करता येणार आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी माता लक्ष्मीच्या चरणाशी एक पिवळी कवडी ठेवा. त्यावर हळद कुंकू अर्पण करा. संध्याकाळी ती कवडी लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. त्यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना अष्टगंधाचे स्वस्तिक काढा. त्यामुळे घराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. पण हे सर्व उपाय एका बाजूला आणि ती एक वस्तू उंबरठ्यावर ठेवणं एका बाजूला. अनेक मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या घराबाहेरही ही एक वस्तू एका विशिष्ट पद्धतीने ठेवली जाते, जी कोणालाही सहजासहजी दिसत नाही. तुम्हालाही ती वस्तू कशी लपवून ठेवायची आहे ते मी सांगणार आहे. आता आपण या मुख्य वस्तूकडे वळणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. अगदी शेजारींना किंवा लांबच्या नातेवाईकांना सुद्धा नाही. हा गुप्त सेवा आहे, ती तुम्हाला करायची आहे. काही लोक म्हणतात की आम्ही खूप पूजा करतो पण पैसा हातात टिकत नाही. त्याचं कारण तुमची वास्तू तुमची साथ देत नाही. 1 फेब्रुवारीच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण प्रकाशात असेल तेव्हा ही वस्तू तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशी ऊर्जा निर्माण करेल की पैसा तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखा खेचला जाईल. ती वस्तू कोणती? काय ती एखादी वनस्पती आहे का, एखादा धातू आहे की एखादा मंत्रसिद्ध केलेला पदार्थ? तर चला, आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला या रहस्यमय वस्तूचे नाव सांगते. तर बघा ताईंनो, 1 फेब्रुवारी 2026च्या माघ पौर्णिमेला रात्री 10 वाजेनंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर जी वस्तू ठेवायची आहे ती आहे 2 भीमसेन कापराच्या वड्या, 2 वेलची. तर हा उपाय कसा करायचा आहे हे नीट समजून जा. एक चांदीचं किंवा तांब्याची छोटी वाटी घ्या, नसल्यास मातीची पणती देखील चालेल. तर त्यामध्ये 2 अख्ख्या वेलची ठेवा. त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. त्यावर 2 भीमसेन कापराच्या वड्या ठेवा. ही वाटी तुमच्या उंबरठ्याच्या
मधोमध ठेवा आणि कापूर पेटवा. कापूर जळत असताना मनात प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते, या प्रकाशासोबत माझ्या घरातील दारिद्र्य जळून जावो आणि तुझा वास माझ्या घरात कायमचा राहो. कापूर जळून शांत झाला की त्या वेलचीची जी रक्षा उरली असेल ती उंबरठ्यावर थोडीशी चोळा. ही वेलची आणि कापूर याचा सुगंध साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहे. 1 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रयोग केल्याने तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल. अमाप लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. तर बघा ताईंनो, आपण उंबरठ्यावर वस्तू तर ठेवणारच आहोत, पण तुम्हाला हे माहीत आहे का, उंबरठ्याला देहली का म्हणतात? शास्त्रात असं सांगितलं आहे की ज्या घराचा उंबरठा दररोज सकाळी हळद पाण्याने पुसला जातो तिथे माता लक्ष्मीला आमंत्रित करण्याची गरज पडत नाही, ती स्वतःहून तिथे येते. 1 फेब्रुवारीला उपाय करण्यापूर्वी तुमचा उंबरठा धुण्यापेक्षा गोमूत्र किंवा साध्या पाण्याने थोडी हळद टाकून स्वच्छ करा. तर पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर कधीही कचरा किंवा पायपुसणी अस्वच्छ ठेवू नका. उंबरठ्यावर बसून कधीही रडू नका किंवा कोणाशी वाद घालू नका. हे दारिद्र्य अलक्ष्मीला आमंत्रण देण्यासारखे आहे. तर बघा, अनेकांना असं वाटतं की पौर्णिमा फक्त लक्ष्मीसाठी आहे, पण माघ पौर्णिमा ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा सर्वोच्च मानली जाते. जर तुमच्या घरात पैसा येतो पण आजारपणात खर्च होतो तर समजावं की पितृदोष आहे. तर त्यासाठी 1 फेब्रुवारीला दुपारी घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने एक दिवा लावा. त्यामुळे तुमच्या उपायाला पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि उंबरठ्यावर ठेवलेली ही गुप्त वस्तू 10 पट अधिक वेगाने तुम्हाला फळ देईल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी रात्री 10 नंतर हा उपाय करायला का सांगते? याचं एक शास्त्रीय कारण आहे. 1 फेब्रुवारी 2026ला चंद्राचा प्रभाव रात्रीच्या 2ऱ्या प्रहरात सर्वाधिक असणार आहे. रात्र जेव्हा जग शांत असतं तेव्हा वातावरणातील स्पंदनं व्हायब्रेशन जे आहे ते खूप शुद्ध असतात. तुम्ही जेव्हा उंबरठ्यावर कापूर आणि वेलची जाळता तेव्हा त्याचा धूर तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात पोचतो आणि वास्तुदोष दूर करतो. त्यामुळे तुमच्या घरात जर कोणाची करणी बाधा किंवा वाईट नजर असेल तर ती त्या क्षणी जळून भस्म होते. जेव्हा तुम्ही ही जळलेली वेलची आणि जे काही कापूर आहे तर ती रक्षा उचलाल तेव्हा फक्त हाताने उचलू नका. ती वस्तू एका लाल रंगाच्या कागदात किंवा कपडा ठेवा आणि ठेवताना म्हणा, ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी मम गृहे अगाच्छ अगाच्छ तिष्ठ तिष्ठ स्वाहा. हा मंत्र म्हणजे माता लक्ष्मीला तुमच्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं कुलूप आहे. हा गुप्त रहस्य आहे जे अनेक ज्योतिषी सहजासहजी सांगत नाहीत. तर बघा ताईंनो, हे उपाय मी तुम्हाला कुठल्याही अंधश्रद्धेत ढकलण्यासाठी सांगत नाही आहे. आपल्या संस्कृतीत निसर्गाची पूजा करणं हेच खरं सामर्थ्य आहे. तुम्ही कष्टाला आणि आध्यात्मिक उपायांना जोड द्या, मग बघा प्रगती कशी होते. मी ही माहिती तुमच्यासाठी खूप मनापासून सांगत आहे. तर बघा, तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या मनातील इच्छा स्वामींना सांगा, ते नक्की पूर्ण करतील. विश्वास ठेवा, श्रद्धेने केलेला हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणेल. बघा, मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत म्हणून आज तुम्हाला सांगते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडलेला असेल तर तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याही आपल्याला आपल्या घराची बरकत करू शकतील. व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर आत्ताच लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहून आपल्या स्वामींची मनापासून आदरभावे नमस्कार करून त्यांच्यावरचा विश्वास दृढ करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एकाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी तुम्हा सर्वांना सुखात ठेवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.